युथला आता नशे करणं म्हणजे कूल वाटायला लागलंय. लोकं क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली गांजाचं व्यसन करतायत. खरंच त्याच्यामुळे क्रिएटिव्हिटी वाढतीये का? तसं पाहायला गेलं तर ॲडिक्शन हे खूप साऱ्या प्रकारचं असू शकतं. अल्कोहल झालं, निकोटीन झालं, गांजा, चरस, मोबाईल गेमिंगचं ॲडिक्शन आहे. काही जण दारू पिल्यानंतर रडायला लागतात. काही जण हसायला लागतात. काही जण एकदम राउडी होतात, भांडणं वगैरे करायला लागतात. हे असं कशामुळे होतं? ॲडिक्शन हे तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेमॅटिक आहे हे कधी कळतं? एक वेळ अशी येते, की ज्यावेळेस ती दारू ही तुमची फक्त एक अशी हॉबी किंवा असा टाईमपास करायचं साधन नसून ती तुमची गरज बनते. त्या वेब सीरीजमध्ये कसं आहे, की एका फॅमिलीमधले 11 जण गळफास लावून घेतात. हो. तर एकाची मेंटॅलिटी असू शकते, एक मनोरुग्ण असू शकतो. पूर्णच्या पूर्ण फॅमिलीची सेम मानसिकता कशी काय असू शकते? डिसोशिएटिव्ह म्हणजे आपण स्वतःसोबत डिसोशिएट करतो आणि एखाद्या दुसऱ्या पर्सनॅलिटी सोबत स्वतःला असोसिएट करायचा सुरुवात करतो. आता समाजामध्ये क्रूरता वाढत चालली आहे. रेपचे केसेस आपण वारंवार ऐकत चाललोय. रेप करणारा माणूस हा मनोरुग्णच असणार आहे. तो नॉर्मल माणूस तर असू शकत नाही. पॉर्नोग्राफीचा प्रकार जो आहे, की हं. माणसाला एकदा ते पॉर्नोग्राफिक कंटेंट पाहताना त्याला एक डोपामाइन सर्ज मिळतो. एकाच दिवसात कोणी माणूस रेपिस्ट नाही बनत. जे व्यसनाच्या अधीन झालेले लोकं असतात, त्यांचा हळू जाऊन त्यांच्या मानसिकतेवर काही परिणाम होतो का? त्याच्यामध्ये त्या मुलीला नेहमी असं वाटायचं, बाथरूममध्ये जात होता आम्हाला बाथरूममध्ये खिडकीमधून कोणीतरी बघतंय. ते कोणीतरी डोकावून बघतंय असं वाटत होतं हो. त्यांना. तर आम्ही ज्या दिवशी त्यांच्या घरी गेलो आणि बाथरूममध्ये स्पेसिफिकली गेलो, त्यावेळेस आमच्या निदर्शनास असं आलं, की त्या बाथरूमला खिडकीच नाहीये. नमस्कार मित्रांनो, मी आकाश स्वागत करतो तुमचं व्यक्ती आणि विचार या आपल्या YouTube चॅनलवर. कोणतीही गोष्ट सातत्याने करत राहा. चांगली किंवा वाईट गोष्ट ही सातत्याने करत राहिल्यानंतर त्याचं रूपांतर होतं ॲडिक्शनमध्ये. आणि हेच ॲडिक्शन पुढे जाऊन मानसिक आजाराचं रूप देखील घेऊ शकतं. अशाच प्रकारच्या भरपूर केसेस हँडल करणारे उदय सांगरे सर आज आपल्यासोबत आहेत. ते सायकियाट्रिक सोशल वर्कर्स आहेत. तर त्यांनी आत्तापर्यंत खूप साऱ्या अशा केसेस हँडल केलेत. त्यांचा अनुभव जाणून घेण्यासाठीच आज आपण त्यांना इथे बोलावलेलं आहे. तर स्वागत तुमचं सर. धन्यवाद. मला तुम्ही हे सांगा, की आजपर्यंत तुम्ही भरपूर केसेस हँडल केल्या. भरपूर केसेस सक्सेसफुल झाले. कोणत्या प्रकारचे ॲडिक्शन तुम्हाला बघायला मिळाले? तसं पाहायला गेलं तर ॲडिक्शन हे खूप साऱ्या प्रकारचं असू शकतं. त्याच्यामध्ये आपण बघितलं जे मेन आपल्याला माहीत आहेत, की अल्कोहल झालं, निकोटीन झालं, गांजा, चरस, त्याच्यानंतर आणखी खूप सारे ड्रग्स असतात. तसंच मोबाईल गेमिंगचं ॲडिक्शन आहे, पॉर्नोग्राफीचं ॲडिक्शन आहे. तर असे खूप सारे प्रकारचे ॲडिक्शन्स असतात आणि त्याचे सिम्प्टम्स देखील त्याच पद्धतीने खूप प्रकारे वेगवेगळे असतात. आता आपण जर का सुरुवात केली म्हणजे आपल्या विषयाला सुरुवात करताना आपण नॉर्मल ॲडिक्शन पासून सुरुवात करूया. कोणताही कॉमन माणूस जर का बघायला गेला तर त्याला मोबाईलचं ॲडिक्शन आहे. कोणताही माणूस मोबाईलशिवाय थोडा वेळ देखील राहू शकत नाही. रील्सचं खूप जास्त म्हणजे हो. वेड जास्त बघायला मिळतं आपल्याला. तर हे कशामुळे होतं? ॲडिक्शन आपण कोणत्याही प्रकारचं जरी घेतलं, जसं तुम्ही आता फोनच्या वापराबद्दल मला सांगितलं. तर ह्या सगळ्यांमध्ये जो मेन कंटेंट आहे त्याचा जो मूळ आहे तो सेमच आहे, की तुमच्या मेंदूला एखाद्या विशिष्ट गोष्टीची सवय लागते आणि ते जास्तीत जास्त मिळत राहावं ह्यासाठी तुम्ही ती गोष्ट पुन्हा-पुन्हा रिपीट करत राहता आणि त्यालाच आपण ॲडिक्शन असं म्हणतो. पॉर्नोग्राफी काय प्रकार आहे? पॉर्नोग्राफीचा प्रकार जो आहे, की हं. माणसाला एकदा ते पॉर्नोग्राफिक कंटेंट पाहताना त्याला एक डोपामाइन सर्ज मिळतो आणि तो मिळाल्यानंतरनं त्याला ती गोष्ट आवडली आहे हे ज्यावेळेस त्याच्या मेंदूला कळतं, तर तीच गोष्ट पुन्हा-पुन्हा करत राहावं आणि मग एक स्पेसिफिक प्रकारचा कंटेंट तो पाहत राहणं, हे त्याच्या मेंदूला सवय लागून जाते आणि मग त्यानंतरनं त्याला तेच करत राहावं, असंच नेहमी वाटतं आणि त्यामुळे तो त्या पॉर्नोग्राफी ॲडिक्शनमध्ये मग यासाठी म्हणजे जे आपले यूथ असतो त्यांना योग्य वेळामध्ये योग्य मार्गदर्शन मिळावं याची गरज असते का? हो. हे मार्गदर्शन मिळणं हे खूप जास्त गरजेचं असतं आणि ह्या मार्गदर्शनासाठी आता तुम्ही जे जाणकार व्यक्ती आहेत माझ्यासारखे जे ह्या फील्डमध्ये आहेत, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि तुम्हाला ज्या कोणत्याही आता ॲडिक्शन हे तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेमॅटिक आहे हे कधी कळतं, की ज्यावेळेस तुमचं दैनंदिन जीवन त्याच्यामध्ये अफेक्ट होतं. जसं आता तुम्ही पॉर्नोग्राफीचं सांगितलं, तर मास्टर्बेशनचं ॲडिक्शन हे खूप, खूप साऱ्या यूथ लोकांमध्ये आहे. तर ते ॲडिक्शन आहे हे कसं ओळखायचं? की जर का त्या गोष्टीमुळे तुमचं दैनंदिन जीवनातल्या ॲक्टिव्हिटीज जर का डिस्टर्ब होतात, ह्याचा अर्थ आहे की ते ॲडिक्शन आहे आणि त्यावरती तुम्हाला मदतीची गरज आहे. कोणत्या प्रकारचे जास्त पेशंट तुमच्याकडे येतात? माझ्या प्रॅक्टिसबद्दल बोलायचं म्हटलं, तर मी सध्या गोव्याला असतो आणि ज्या पद्धतीने आपल्याला माहीत आहे, की गोव्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे ड्रग्स अवेलेबल होतात आणि हे फक्त गोव्याचंच नाही, तर ही
परिस्थिती सध्या आपल्या पुण्यात, आपल्या महाराष्ट्रात आणि एकंदरीत संपूर्ण देशामध्ये सध्या ही आहे. तर हे खूप सारे प्रकारचे ड्रग्स इतक्या इझिली ॲक्सेसिबल राहणं, त्याच्यामुळे आपण फक्त दारू, निकोटीन आणि गांजा ह्याच गोष्टी सध्या लोकांना माहिती आहेत. पण त्याच्या पुढेही खूप सारे हार्डकोर ड्रग्स असतात, की ज्याला LSD म्हणतात, MDMA म्हणतात, मेथ म्हणतात, एक्स्टसी म्हणतात. हे असे खूप हार्डकोर ड्रग्ससुद्धा अवेलेबल आहेत आणि त्या ड्रग्स जितके हार्डकोर आहेत त्याचे परिणाम देखील तितकेच हार्डकोर होतात आणि त्यामुळे अशा प्रकारचे पेशंट्स मला पाहायला मिळतात. तुमची जी स्पेशालिटी आहे व्यसनमुक्तीमध्ये जास्त तुमची स्पेशालिटी बघायला मिळते. तर हे जे दारूचं व्यसन आहे, म्हणजे दारू झालं, तंबाखू झालं, या गोष्टी, सिगारेट झालं, या गोष्टी नॉर्मली आपल्याला बघायला मिळतात. तर हे दारू जे आहे ते शरीरावरती काय इफेक्ट करतं? दारूबद्दल बोलायचं म्हटलं तर दारू हा एक सिस्टमिक ड्रग आहे. म्हणजे असं म्हटलं जातं, की तो तुमच्या पायाच्या नखापासून ते तुमच्या केसाच्या तुकड्यापर्यंत तुम्हाला अफेक्ट करतं. हे कसं अफेक्ट होतं, की शरीरात ज्यावेळेस आपल्या दारूचं कन्झम्पशन होतं, तर तुमचं शरीर त्याला एका वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतं. दारूमध्ये, अल्कोहलमध्ये जो एथेनॉल नावाचा जो केमिकल असतो, त्याला मेटाबोलाइज करण्यासाठी तुमचं लिव्हरच हे एक असं ऑर्गन आहे, जे त्या गोष्टीला मेटाबोलाइज करू शकतं. त्याच्यामुळे दारूचा परिणाम तुमच्या लिव्हरवरती होतो. त्याच्यानंतरनं जसं शरीरामध्ये बाकीचे जे ऑर्गन्स आहेत, का तर लिव्हरवरती जास्त प्रेशर आलंय, त्यामुळे तुमचे बाकीचे ऑर्गन्स देखील त्याच्यामुळे अफेक्ट होतात आणि लिव्हरची फंक्शनिंग जशी-जशी अफेक्ट होत जाते, त्याच्यामुळे तुमच्या बॉडीला दुसरे सिम्प्टम्स दिसायला लागतात. आणि मानसिक आरोग्यावरती त्याचा काय परिणाम होतो हे जर का समजून घ्यायचं म्हटलं, तर दारू पिणारी व्यक्ती ज्यावेळेस ही सुरुवात करते, त्यावेळेस ती एका वेगळ्या माइंडसेटने सुरुवात करते. म्हणजे कोणताच व्यक्ती मी ज्यावेळेस पहिल्यांदा दारू पितोय, त्यावेळेस मी अगदी बेवडा वगैरे होईल असा विचार करून नाही करत. परंतु जशी-जशी तुमच्या शरीराला, तुमच्या मेंदूला त्या गोष्टीची सवय लागत जाते, काळांतराने एक एक वेळ अशी येते, की ज्यावेळेस ती दारू ही तुमची फक्त एक अशी हॉबी किंवा असा टाईमपास करायचं साधन नसून ती तुमची गरज बनते आणि त्या गरजेपायी तुम्हाला ती गोष्ट पुन्हा-पुन्हा, पुन्हा-पुन्हा रिपीट करत राहावी लागते आणि त्याचे अन्य असे खूप सारे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आता दारू पिल्यानंतर प्रत्येकाच्या शरीरावरती वेगवेगळे परिणाम होतात. काही जण दारू पिल्यानंतर रडायला लागतात, काही जण हसायला लागतात, काही जण एकदम राउडी होतात, भांडणं वगैरे करायला लागतात. हे असं कशामुळे होतं? अ, ह्याच्या मागची कारणं खूप आहेत. कारण की त्या व्यक्तीची एकंदरीत लाईफस्टाईल कशी आहे, त्याचा बॅकग्राऊंड कसा आहे, त्याची मानसिक स्थिती काय आहे, ज्यावेळेस तो दारूचं कन्झम्पशन करतोय. हे खूप सारे फॅक्टर्स त्याला रिस्पॉन्सिबल असतात. आणि एक फॅक्ट सांगायचं म्हटलं, तर मी नेहमी ज्यावेळेस जे व्यक्ती माझ्यासोबत कन्सल्टेशनसाठी येतात, मी त्यांना नेहमी विचारतो, की आज जितके यूथ सगळे जे पार्टी करायला बसतात घरामध्ये, बारमध्ये, रूममध्ये, त्यावेळेस एक गोष्ट अशी होते, की तुम्ही संध्याकाळी 7:00 वाजता ज्यावेळेस पहिला पॅक घेता, त्यावेळेस सगळे अत्यंत खुश असतात. कोणी नाचत असतं, कोणी गाणे गात असतं. हळू-हळू रात्र होते, हळू दारू वाढत जाते आणि असं का होतं, की ज्यावेळेस रात्रीचे 12-1 वाजले, ज्यावेळेस दारू संपायला आली, त्यावेळेस आता तुम्ही काहीतरी इमोशनल गोष्टी डिस्कस करताय, कुणाला तरी रडायला येतंय किंवा कुणाला कसला तरी गिल्ट आठवतोय, कुणाला सॉरी बोलायचंय, कोणी लपून गर्लफ्रेंडला फोन लावतं, कोणी एक्सला फोन लावतं, कोणी कुणाला सॉरी बोलतंय. हे का होतं? तर आपल्याला समजून घ्यावं लागेल, की दारूमध्ये जे केमिकल आहे, हे केमिकल आहे. आपण जसं सायन्समध्ये शिकलो, की तुम्ही ज्यावेळेस 2 केमिकल्स एकत्र करताय, तर त्याची एक रिएक्शन होते. सेम आपल्या शरीरात होतं, की ज्यावेळेस तुम्ही एक केमिकल ज्यावेळेस बॉडीमध्ये टाकताय, तुमच्या बॉडीत पण काही केमिकल्स असतात जे त्याच्यासोबत रिएक्शन्स करतात. तर अगदी सोप्या भाषेत समजायचं म्हटलं, तर दारू पिल्या-पिल्या तुमचा डोपामाइन वाढतो. तर तो डोपामाइन वाढतो आणि तो इतका सडन सर्ज मिळतो, की तुम्हाला तो एलिव्हेटेड मूड दिसणं, ते एकदम खुश राहणं, एकदम एनर्जेटिक वाटतं. पण जसा-जसा वेळ निघतो 2 तास, 3 तास प्रत्येकासाठी तो वेळ वेगळा असतो. प्रत्येकाच्या शरीरावरती ते डिपेंड करतं. पण जसा वेळ होतो, जास्त दारू होते, तर तो जो वाढलेला डोपामाइन आहे, तो खाली येतो. पण तो ज्यावेळेस खाली येतो, तो त्या बेसलाईनपेक्षा देखील खाली जातो. आणि हे कारण आहे, की त्याच्यामुळे माणसं दारू पिताना तर अगदी एनर्जेटिक असतात. पण जशी-जशी रात्र होते, जशी-जशी दारू संपायला येते, त्यावेळेस अगदी इमोशनल होतात. काही लोकांना रडायला येतं. आणि असं मी म्हटलं, की प्रत्येकाच्या शरीरावरती दारू ही वेगवेगळ्या पद्धतीने रिएक्ट करते. त्याच्यामुळे प्रत्येकाची रिएक्शन देखील दारू पिल्यानंतरनं वेगळे असतात. कॅन्सरबद्दल आपण कॅम्पेन्स बघतो. की कॅन्सरच्या अवेअरनेस पसरवण्यासाठी भरपूर कॅम्पेन्स चालू असतात.
इव्हन पिक्चरच्या आधी पण सुद्धा म्हणजे मूव्हीज बघायला गेल्यानंतर त्याच्या आधी पण कॅन्सरची ॲडव्हर्टाइजमेंट चालू असते. हम्म. तरी सुद्धा निकोटीन आणि तंबाखूचं व्यसन का होतंय? का वाढतंय? कसं झालंय आता सध्या आपण तंबाखूला निकोटीन जो पदार्थ आहे हं, ह्याला आपण आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवून घेतला. आता तंबाखू सिगरेटचं पाकिट आपण जर का बघितलं तर त्याच्यावरती फोटो दाखवलाय की ह्याच्यामुळे काय होऊ शकतं. कर्करोग पण होतो. हो, पण तरी सुद्धा लोकांना त्याच्यापासून दूर जायची इच्छा नाही. का? कारण की तुमच्या शरीराला त्या गोष्टीची सवय झाली. आता काही लोक म्हणतात की आम्हाला तंबाखू खाल्ल्याशिवाय सकाळी बाथरूमला नाही जाता येत, हं. प्रेशर नाही. पण आपण जर का एक्झॅक्टली हां. बघितलं तर तंबाखूचा आणि तुमच्या प्रेशरचा काही संबंध नाहीये. पण तुमचं कंडिशनिंग असं झालेलं असतं ब्रेनमध्ये, की तुम्हाला जर का पोट साफ झालं पाहिजे, तर तुम्हाला तंबाखू खावीच लागेल. आणि त्याच्यामुळे तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनून गेलाय. आणि खरं पाहायला गेलं तर तो सध्या खूप मोठा एक प्रॉब्लेम झालेला आहे आपल्या समाजासाठी आणि त्याच्यावरती काम करणं अत्यंत गरजेचं आहे. तर तुम्ही जसं म्हणताय तसं तो खरंच काही जणांच्या लाईफचा पार्ट झालाय. कारण की एखादा एखादा माणूस तंबाखू खाल्ल्यानंतर एकदा नाही खात किंवा जो सिगारेट घेणारा माणूस आहे तो एकदा नाही घेत. त्याला सारखी-सारखी लागते. असं का होतं? तर हा विषय पुन्हा आपल्या डोपामिनवरतीच येतो, की तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा सिगारेट पिता किंवा तंबाखू खाता, तर ह्याने काय होतं, की तुमच्या ब्रेनला तो एक डोपामिनचा एक सर्ज मिळतो आणि तो सर्ज एकदा मिळाला, की ती जी एक हॅपीवाली फीलिंग आहे, ती तुमच्या शरीराला, तुमच्या मेंदूला पुन्हा-पुन्हा हवी असते आणि तंबाखूचा जो असर असतो, तो खूप कमी काळापुरता असतो. त्याच्यामुळे जसं दारू पिल्यानंतर त्याची नशा 2 ते 4 तास राहते. परंतु तंबाखू खाल्ल्याची नशा ही अगदी काही सेकंदाची असते. त्याच्यामुळे ती नशा पुन्हा-पुन्हा मिळावी आणि तुमच्या ब्रेनला तो डोपामिनचा सर्ज मिळावा, त्यासाठी तुम्हाला ती पुन्हा-पुन्हा, पुन्हा-पुन्हा खायची इच्छा होते. जे व्यसनाच्या अधीन झालेले लोकं असतात त्यांचा हळू जाऊन त्यांच्या मानसिकतेवर काही परिणाम होतो का? हो, व्यसनाचा परिणाम हा तुमच्या मानसिकतेवरती अगदी मोठ्या प्रमाणात होतो. पण त्याला समजून घेण्यासाठी आपल्याला त्याचे वेगवेगळे जे ॲस्पेक्ट आहेत, ते अगोदर लक्षात घ्यावे लागतील, की एखादा व्यक्ती व्यसनाकडे का वळतो, हे आपण ज्यावेळेस समजून घेतो, त्यामुळे कारण की व्यसन म्हटलं तर ही एक प्रक्रिया आहे. म्हणजे कोणताही माणूस पहिल्याच दिवशी व्यसनी बनत नाही. तर ते एखाद्या पदार्थाचं सेवन करण्याची सुरुवात, तिथून ते तो व्यसनी बनतपर्यंतचा जो एक प्रवास आहे, ती जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतरच ते व्यसन सोडणं ही देखील एक प्रक्रिया आहे. ते सुद्धा एका दिवसात चमत्कारासारखं नाही होत. तर त्याला देखील एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकारच्या ट्रीटमेंट इन्व्हॉल्व असतात. काउन्सिलिंग सेशन्स इन्व्हॉल्व असतात. आणि हे ज्यावेळेस होतं, तर ती जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया फॅसिलिटेट करण्याचं काम आम्ही करतो. आणि अशा पद्धतीने एखाद्या व्यसनी माणसाला या प्रक्रियेद्वारे त्या व्यसनातून बाहेर काढण्याची कामं आम्ही करतो. व्यसनमुक्ती करण्यासाठी अनेक व्यसनमुक्ती केंद्र काम करत असतात. त्या व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये कशा प्रकारचं काम चालू आहे? तसं पाहायला गेलं तर आता व्यसनमुक्ती केंद्र ही खूप वेगवेगळ्या प्रकारची असतात. म्हणजे अगदी जर का सोप्या भाषेत समजून घेतलं तर तुम्हाला अगदी ₹10,000 महिना देऊन सुद्धा एखाद्या व्यक्तीला व्यसन सोडण्यासाठी पाठवता येतं. आणि असेही काही व्यसनमुक्ती केंद्र आहेत जे महिन्याला लाख, 2,00,000, 5,00,000 पर्यंत घेतात. आणि प्रत्येकाची फंक्शन करण्याची जी पद्धत आहे ती वेगळी आहे. ट्रीटमेंट कशी द्यायची, व्यसन कसं सोडवायचं, ह्याच्या प्रत्येकाच्या प्रक्रिया वेगळ्या असतात. असं आपल्याकडे सध्या एएचे रूल्स फॉलो केले जातात. एए म्हणजे अल्कोहल एनॉनिमस ग्रुप्स असतात आणि त्यांच्या 12 स्टेप्स असतात, त्यांच्या काही प्रतिज्ञा असतात. तर मेजॉरिटी ऑफ द व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ह्या स्टेप्स फॉलो केल्या जातात आणि त्या स्टेप्सच्या थ्रू लोकांना व्यसनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. त्या व्यसनमुक्ती केंद्रांचे रिझल्ट्स मिळतात का? म्हणजे व्यसनमुक्ती केंद्रामध्ये गेलेला माणूस हा व्यसनमुक्त होऊन येतो का? तर व्यसनमुक्ती केंद्र हे तुमचे व्यसनं सोडवतील हा गैरसमज जरी नाही म्हटलं तरी लोकांचा असा समज झालाय की व्यसनमुक्ती केंद्रात टाकलं तर त्याचं व्यसन सुटून जाईल. व्यसन व्यसनमुक्ती केंद्र हे तुम्हाला फक्त मदत करतं की तुम्ही जो मनात निश्चय केलाय की मला स्वतः ह्या व्यसनापासून दूर जायचंय, तर तो जो निश्चय तुम्ही घेतला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र बनवली गेलेली आहे. की ते तुम्हाला मदत करतील. तुम्ही जो निश्चय घेतलाय, तुम्ही जो डिसिजन घेतलाय, तो पूर्णपणे पार कसा पाडायचा.
आता तुम्ही तुमचं जे काम आम्हाला सांगितलं, की सायकियाट्रिक सोशल वर्कर हे जे सायकॉलॉजिस्ट असतात त्यांच्यामध्ये आणि तुमच्या कामामध्ये असा काय फरक असतो? तर हा तुम्ही अगदी छान प्रश्न विचारला. कारण की आमची जी फील्ड आहे, आमची सायकियाट्रिक सोशल वर्कर ही खूप साऱ्या लोकांना माहीत नाही. आणि सध्याची परिस्थिती आपण पाहिली तर मेंटल हेल्थवरती, ॲडिक्शनवरती जितके काही डिस्कशन्स होतात, हे फक्त सायकियाट्रिस्ट आणि सायकॉलॉजिस्ट ह्यांच्या दृष्टिकोनातून होतात. परंतु सायकियाट्रिक सोशल वर्कर हा एक मल्टीडिसिप्लिनरी टीम असते, जी सायकियाट्रिक सेटिंगमध्ये काम करते. आणि सायकियाट्रिक सोशल वर्कर त्या टीमचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तर आम्ही काय करतो, म्हणजे अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचं म्हटलं, तर सायकॉलॉजिस्ट त्यांचं काम काय असतं, की ते टेस्ट करतात. म्हणजे खूप साऱ्या टेस्ट गरजेच्या असतात. तुम्ही ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये जाता, मग त्या तुमच्या आय-क्यूच्या टेस्टिंग असू द्या, पर्सनॅलिटीच्या टेस्टिंग असू द्या. त्यानंतरनं ते थेरपीज देतात. म्हणजे खूप साऱ्या प्रकारच्या थेरपीज आपण यूज करतो. सी-बी-टी झालं, डी-बी-टी झालं, कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी. तर अशा प्रकारच्या थेरपीज करतात. आता आमचं काम काय आहे, तर माझ्या पोस्टमध्येच सोशल हा वर्ड येतो. तर मग आम्ही काम काय करतो, की ज्यावेळेस एखादी व्यक्ती जी कोणत्या ॲडिक्शनच्या आहारी गेली आहे किंवा तिला कोणता मानसिक आजार झाला आहे, तर आम्ही त्याला एक पूर्ण असं कव्हर अप करण्याचा प्रयत्न करतो, की त्याला सगळ्या साइडने मदत करता आली पाहिजे, जेणेकरून त्याला त्या आजारातून बाहेर निघता येईल. तर मग ह्याची सुरुवात होते प्रथमतः तर त्या व्यक्तीच्या जो काही प्रॉब्लेम आहे, त्याचा जो काही आजार आहे, त्याच्यावरती काम करायचं. त्याच्यानंतरनं त्याची जी फॅमिली आहे, जे त्याच्यासोबत राहतात, त्यांचा अगदी महत्त्वाचा रोल असतो त्या पेशंटच्या, त्या व्यक्तीच्या ट्रीटमेंटमध्ये. त्यानंतरनं त्याचा जो सोशल एन्व्हायर्नमेंट आहे, त्याच्यामध्ये त्याचा फ्रेंड सर्कल असेल, त्याच्या ओळखीचे माणसं असतील, त्याच्यानंतरनं तो काय काम करतो, तो कसे पैसे कमवतो, पैशांचे काय प्रॉब्लेम आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या साइडने ज्यावेळेस आपण त्या व्यक्तीवरती काम करतो, त्यावेळेस मला आमचं काम तेच आहे, की आम्ही ह्या सगळ्या साइडने त्या व्यक्तीवरती काम करतो आणि त्याच्यामध्ये त्याला जे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावरती त्याला पॉसिबल सोल्युशन्स काय असू शकतात, हे देण्याचा प्रयत्न करतो. ॲडिक्शन सोडून असे कोणते वेगवेगळे प्रकारचे आजार आहेत ज्याच्यावरती तुम्ही काम करता? तर मानसिक आजार आपण पाहायला गेलं तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि जे मेजर इलनेसेस आपण बघायचे म्हटले तर स्किझोफ्रेनिया झालं किंवा बायपोलर अफेक्टिव्ह डिसऑर्डर बी-पी-ए-डी ज्याला म्हणतात. त्याच्यानंतरनं खूप साऱ्या प्रकारचे पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या पर्सनॅलिटी असतात आणि त्याचे सिम्प्टम्स आपल्याला लोकांमध्ये बघायला मिळतात. तर हे जितके मेजर इलनेसेस आहेत, त्याचे सिम्प्टम्स पण तसेच असतात. आणि त्यामुळे जे व्यक्ती, जे लोकं ह्या आजारांनी ग्रस्त आहेत आणि ते ज्यावेळेस आमच्याकडे येतात, त्यावेळेस त्यांचा आजार आणि त्यांचे सिम्प्टम्स हे अत्यंत वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तुमच्यासोबत ज्यावेळेस पॉडकास्ट करण्याचं ठरलं आपलं, त्यावेळेस मी थोडं सर्च करायला घेतलं. नक्की. तर एक मानसिक आजारापैकी एक एक वेब सीरीज आहे, हाऊस ऑफ बुरारी डेथ म्हणून. तर त्या वेब सीरीजमध्ये कसं आहे, की 11 जण एका फॅमिलीमधले 11 जण गळफास लावून घेतात. हो. तर एकाची मेंटॅलिटी असू शकते, एक मनोरुग्ण असू शकतो. पूर्णच्या पूर्ण फॅमिलीची सेम मानसिकता कशी काय असू शकते? ह्याला आपण ह्या दृष्टिकोनातून बघू, की एक आजार आहे, ज्याला आपण शेअर्ड डिल्युजनल डिसऑर्डर म्हणतो. ह्याच्यामध्ये काय होतं, की घरातली एखादी व्यक्ती जी सहसा खूप अथॉरिटेटिव्ह असते, म्हणजे जिचं घरामध्ये जास्त चालतं, घरातले लोकं तिचं ऐकतात. त्या व्यक्तीला तिच्या मनामध्ये एक गोष्टीवरती विश्वास बसतो आणि तो विश्वास इतका स्ट्राँग असतो, की तोच विश्वास घरातल्या बाकीच्या लोकांमध्ये यायला लागतो, की नाही त्यांना बरोबर वाटतंय ना, म्हणजे ती गोष्ट बरोबर असेल. आणि तीच गोष्ट बुरारी केसमध्ये आपल्याला बघायला मिळाली, की घरातल्या एका व्यक्तीला एक असा विश्वास होता, की कोणीतरी व्यक्ती येतंय, कोणीतरी माझ्या स्वप्नामध्ये येतंय आणि कोणीतरी मला काहीतरी सांगतंय करायला आणि ती व्यक्ती त्या पद्धतीने वागायला लागली. आणि तसंच घरातल्या बाकीचे जे सदस्य होते, त्यांनी सुद्धा तसंच अनुकरण करायला सुरुवात केली आणि त्याचा अंत कसा झालाय तो आपण पाहिलाच आहे. एका मनोरुग्ण पेशंटचा आजार समजून घेण्यापासून ते त्याला बरं होईपर्यंत तो तुमच्यासोबत असतो. म्हणजे तुम्ही त्याला काउन्सिलिंग वगैरे करता. येस. असा कोणता किस्सा आहे का, की जो तुम्हाला अजून विसरता येत नाही? अशा प्रकारचे खूप केसेस येतात. त्याच्यामध्ये तुम्हाला एक उदाहरणार्थ सांगायचं झालं, तर एक फॅमिली होती, ज्याच्यामध्ये घरातल्या मोठ्या मुलीला तिथे हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये त्या मुलीला नेहमी असं वाटायचं, की तिच्या घरामध्ये
कुठे कॅमेरे लावलेले आहेत आणि घरातलं कोणीतरी तिला बघतंय, बाहेरून कोणीतरी घरामध्ये बघतंय, असं तिला नेहमी वाटायचं. तर आम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यू करतो आणि ज्यावेळेस आम्ही खूप डिटेलमध्ये सगळ्या डिटेल्स घेतल्या, की काय होतंय, कोण बघतंय, तर मग आम्हाला कळालं, की अ, तिला असं वाटतं कोणीतरी माणूस आहे जो घरामध्ये झाकून बघतो. तर मग त्याच्यानंतर आम्ही तिच्या घरातल्यांसोबत बोललो. तर मग तिला 3 बहिणी होत्या लहान आणि त्या तिन्ही बहिणींची देखील तीच कंप्लेंट होती, की आम्हालाही असं वाटतं, की कोणीतरी बघतं किंवा आम्ही ज्यावेळेस बाथरूममध्ये जातो, तर आम्हाला बाथरूममध्ये खिडकीमधून कोणीतरी बघतंय. ते कोणीतरी डोकावून बघतंय असं वाटत होतं हो. त्यांना. तर आमच्या कामामध्ये आम्ही होम व्हिजिट देखील करतो. तर आम्ही ज्या लोकांना त्रास होतो, तर आम्ही एकदा त्यांच्या घरी देखील जाऊन बघतो, की काय त्रास आहे. तर आम्ही ज्या दिवशी त्यांच्या घरी गेलो आणि बाथरूममध्ये स्पेसिफिकली गेलो, त्यावेळेस आमच्या निदर्शनास असं आलं, की त्या बाथरूमला खिडकीच नाहीये किंवा कोणती फट नाहीये, की जिथून कोणी आतमध्ये बघू शकतं. मग त्यावेळेस आमचा असा एक निष्कर्ष निघाला, की मोठ्या बहिणीला असं वाटत होतं, की कोणीतरी बाथरूममध्ये बघतंय आणि तो विश्वास इतका स्ट्राँग होता, की आता लहान बहिणींना देखील तसंच वाटायला लागलं. पण ॲक्चुअलमध्ये बघायला गेलं तर तसा काही ऑप्शन नव्हता. मग त्या केसमध्ये आणखी खूप साऱ्या डिटेल्स होत्या, त्या मी इथे डिस्क्लोज नाही करू शकत. पण हो, अशा केसेस खूप मोठ्या प्रमाणात होतात आणि फक्तच अ, गावांमध्ये होतात असं नाही. तर जसं बुरारी केसमध्ये आपण बघितलं, की दिल्लीसारख्या शहरामध्ये, मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये देखील ह्या गोष्टी घडतात. तशा प्रकारच्या केसेसला कसं हँडल केलं जातं? अशा प्रकारच्या केसेसला ऑफकोर्स खूप काळजीपूर्वक हँडल करावं लागतं. कारण की लोकांची भावनिक त्यांचं अटॅचमेंट असतं ह्या गोष्टींशी आणि त्याच्यामुळे खूप काळजीपूर्वक ह्या गोष्टींना हँडल करावं लागतं. तर ज्यावेळेस अशा प्रकारची केस आमच्याकडे येते, ज्यावेळेस अशा प्रकारच्या त्रासाने कोणी ग्रस्त असतं, तर आमचं सर्वप्रथम हेच काम असतं, की खूप डिटेल्ड इंटरव्ह्यू घेणं गरजेचं आहे. की आम्ही जसा इंटरव्ह्यू घेतोय त्या व्यक्तीकडून आम्ही केस हिस्ट्री घेतो. ज्याच्यामध्ये त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक ॲस्पेक्टचा खूप डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेतली जाते आणि मग त्याच्यावरून आम्ही ठरवतो, की पुढचा ट्रीटमेंट प्लॅन कसा बनवता येईल. मग त्याच्यामध्ये सायकियाट्रिस्टची मदत घेतली जाते. त्यांचे मेडिसिन्स त्यांना चालू केले जातात. सायकॉलॉजिस्टची मदत घेतली जाते. त्याच्यामुळे त्यांना थेरपीज दिल्या जातात आणि आम्ही त्यांच्या संपूर्ण सोशल एन्व्हायर्नमेंटवरती काम करतो. जेणेकरून संपूर्ण सगळ्या साइडने त्यांना मदत मिळते आणि मग त्यांना त्याच्यातून बाहेर निघता येतं. दारूच्या व्यसनामुळे पण असे काही मानसिक आजार होतात का? कारण की दारू पिऊन नंतर माणसाला दारूपेक्षा इम्पोर्टंट काहीच वाटायला नाही लागत. हो, दारूमुळे मानसिक आजार होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि ते मानसिक आजार खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसं की आपण अगदी सोप्या भाषेत बोलायचं म्हटलं तर एक अल्कोहोल यूज डिसऑर्डर म्हणतात, की त्याच्यामुळे तुम्हाला दारूची रोज प्यायची जी सवय लागली, की ते जर का तुम्ही नाही पिलं, तर तुम्ही राहूच नाही शकत. तर त्याला आपण म्हणतो, की त्यांना सवय लागली तो अल्कोहोल यूज डिसऑर्डर आहे. त्याच्यानंतरनं काही लोकांना सायकोसिस एक प्रकार आहे, ज्याला आमच्या भाषेमध्ये अल्कोहोल इंड्युस्ड सायकोसिस असं म्हटलं जातं. तर ह्यामध्ये काय होतं, की त्यांना हॅल्युसिनेशन्स काहीतरी भ्रम व्हायला लागतात किंवा काही डिल्युजन्स काहीतरी असं वाटायला लागतं, की कोणीतरी माझ्या बाबतीत काहीतरी वाईट विचार करतंय, कोणीतरी माझ्याबद्दल बोलतंय, कोणीतरी मला बघतंय. ह्या अशा खूप साऱ्या प्रकारचे सिम्प्टम्स आपल्याला त्याच्यामध्ये दिसू शकतात. त्यानंतरनं आपल्याला आणखी एक गोष्ट ह्याच्यामध्ये दिसून येते जर का अ, जी दारू पिणारी व्यक्ती आहे, तर जसं मी अगोदर म्हटलं होतं, की हे केमिकल आहे आणि ज्यावेळेस ते केमिकल तुमच्या शरीराच्या आतमध्ये जातंय, तर त्याचा कधी ना कधी एक रिएक्शन होणार आणि ती रिएक्शन जी आहे ती तुमच्यासाठी कधी ना कधी घातक ठरेल आणि त्यामुळे दारू पिणाऱ्या व्यक्तीला जो त्रास आज नाही होत आहे, तर तो उद्या नाही होणार असं नाही. हे रॉकेट सायन्स आहे, की ते केमिकल तुमच्या शरीरात जातंय आणि ते पुढे जाऊन त्याचा परिणाम दाखवतं. आपण मुन्नाभाई एमबीबीएस पिक्चर बघितला. हां. त्याच्यामध्ये जे संजय दत्त होते ते महात्मा गांधींबद्दल खूप वाचायचे म्हणून त्यांना बापू दिसत होते. बरोबर. असा कोणता पेशंट तुम्ही हँडल केलाय का? असे खूप सारे व्यक्ती असतात ज्यांना असा त्रास व्हायला चालू होतो आणि एक्झाम्पलसाठी एक सांगायचं म्हटलं तर एक व्यक्ती होती ज्यांना असा त्रास आणि मग तो माझा सुरुवातीचाच वेळ होता. त्यावेळेस मी ज्यावेळेस त्या व्यक्तीसमोर बसलो आणि मी त्यांना विचारलं, की "तुम्हाला काय त्रास होतोय?" तर त्यांनी मला सांगितलं, की "मला झोप नाही येत." तर मी विचारलं, "झोप का नाही येत आहे?" तर ते म्हटले, की "मी रात्री ज्यावेळेस बेडवरती झोपतो, तर माझ्या बेडच्या साइडला 3 बायका लेडीज येऊन उभ्या राहतात आणि त्या रात्रभर माझ्याकडे बघतात आणि त्याच्यामुळे मला झोप नाही येत आणि मग झोप नाही येत त्याच्यामुळे मग मी रात्रभर जागा राहतो आणि मग घरातल्यांना त्रास देतो आणि त्यामुळे मला सध्या ॲडमिट केलं." तर मी त्यांना विचारलं, की "आता त्या 3 बायका कुठे आहेत?" ते म्हटले, "तुमच्या मागेच थांबल्या." तर तो जो एक
सुरुवातीचा वेळ होता आणि त्यावेळेस मलाही जास्त माहीत नव्हती ह्या फील्डबद्दल. पण हो, असे खूप सारे व्यक्ती येतात ज्यांना हा आजार होतो आणि आज जो इतक्या वर्षांचा माझा एक्सपिरियन्स झालाय, जो अभ्यास झालाय, त्याच्यावरून कळतं की हे जे काही सिम्प्टम्स आहेत, हे मेडिसिन्स घेऊन कमी होतात आणि काळांतराने बंदही होतात, जर का मेडिसिन्स व्यवस्थित आणि रेग्युलरली जर का घेण्यात येत आहेत. अपरिचित मूव्हीमध्ये जे आपण बघितलं, की एका माणसामध्ये मल्टिपल पर्सनॅलिटीज असू शकतात किंवा दिसू शकतात. हो. मग तो मल्टिपल पर्सनॅलिटीजमध्ये वागायला लागतो. त्याला असं वाटतं, की हं. मी तेच आहे. बरोबर. हे असं कशामुळे होतं? हे असं होतं. आपण मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर जे त्या हं, हं. पिक्चरमध्ये दाखवलंय. हं, हं. भूल-भुलैया देखील त्या एक भूल-भुलैयामध्ये पण. खूप हो. एक छान उदाहरण आहे त्याचं. तर आता सध्या त्याचं टर्म बदललंय. आपण त्याला डिसोशिएटिव्ह पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणतो. तर ह्याच्यामध्ये काय होतं, की डिसोशिएटिव्ह म्हणजे आपण स्वतःसोबत डिसोशिएट करतो आणि एखाद्या दुसऱ्या पर्सनॅलिटी सोबत स्वतःला असोसिएट करायचा सुरुवात करतो. तसंच त्या पिक्चरमध्ये देखील आपण अपरिचितमध्ये बघितलं, की तो एका वेळापर्यंत अंबी राहतो आणि नंतरनं लगेच तो अपरिचित बनतोय. तर हे का होत होतं? तर त्याच्या मनामध्ये तो ज्यावेळेस अंबी होता, त्याच्या मनात जो राग बिल्डअप व्हायचा, समाजात होणारा जो अन्याय आहे, लोकं जे चुकी करतात आहे, तर तो बाहेर काढण्यासाठी त्याला माहीत होतं, की त्याची पर्सनॅलिटी तितकी स्ट्राँग नाहीये. तर त्यामुळे त्यांनी स्वतःच्या पर्सनॅलिटीसोबत डिसोशिएट करून एक नवीन पर्सनॅलिटीला स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. जी अपरिचित होती, जी जास्त स्ट्राँग होती, कॉन्फिडंट होती आणि जी ह्या समाजामध्ये होणाऱ्या वाईट गोष्टींवरती, अन्यायावरती ॲक्शन घेऊ शकत होती. आणि असंच डिसोशिएटिव्ह डिसऑर्डरमध्ये आपल्याला बघण्यात येतं. अशा कोणत्या टाइपचं पेशंट तुमच्या जवळ आलं होतं का? किंवा तुम्हाला माहिती का, की असं काही होतं? असे पेशंट्स देखील आहेत. त्याचं प्रमाण थोडंसं कमी असलं तरी असे पेशंट्स येतात हॉस्पिटलमध्ये. माझा जो एक एक्सपिरियन्स होता, की एक व्यक्ती होती, ज्यांना म्हणजे त्यांचं वय साधारणतः 35-40च्या दरम्यान असेल आणि पण गेले 5-6 वर्ष ते एका वेगळ्या पर्सनॅलिटीच्या रूपात राहत होते, की जिथे त्यांचं नाव वेगळं होतं, त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड आणि त्यांचे नातेवाईक वगैरे. तर आता ज्यावेळेस ते हॉस्पिटलमध्ये आले आणि ते जी माहिती सांगत होते, ती माहिती कुठेच त्यांच्या प्रिव्हियस पर्सनॅलिटीशी रिलेट नव्हती. तर ते एकदम नवीन माहिती सांगत होते आता आणि मग आम्हाला थोडासा वेळ लागला हे समजून घेण्यासाठी, की ती व्यक्ती खरं सांगते, खोटं सांगते. पण काळांतराने आम्ही आमच्या टेक्निक्स यूज केल्यानंतर ना आम्हाला असं कळालं, की ती व्यक्ती आत्ता जी माहिती सांगते, ती आत्ताची जी पर्सनॅलिटी आहे, त्या पर्सनॅलिटीच्या हिशोबाने माहिती सांगते आणि त्यांची जी ओरिजिनल पर्सनॅलिटी आहे, त्यांचा जो ओरिजिनल बॅकग्राऊंड आहे, तो वेगळा आहे. यूथला आता नशे करणं म्हणजे कूल वाटायला लागलंय. लोकं क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली गांजाचं व्यसन करतायत. खरंच त्याच्यामुळे क्रिएटिव्हिटी वाढतीये का? गांजाचं व्यसन आता नक्कीच वाढतंय आणि यूथमध्ये त्याचं प्रमाण खूप जास्त दिसून येतंय. सर्वप्रथम गांजाला समजून घ्यायचं म्हटलं, तर कॅनॅबिस नावाचं जे झाड आहे, प्लांट हो. त्या प्लांटमध्ये त्या पानांपासून आणि त्या देठांपासून वेगवेगळे प्रकार बनवले जातात. तसंच गांजा बनवला जातो. तर गांजामध्ये कंटेंट काय असतो? तर एक आहे ज्याला THC म्हणतात आणि एक आहे ज्याला CBD म्हणतात. तर THC म्हणजे ज्याला टेट्राहायड्रो कॅनॅबिनॉइड आणि CBD म्हणजे कॅनॅबिनॉइड. तर हे जे THC जो कंटेंट आहे, तो आहे जो तुम्हाला नशा देतो आणि CBD जो आहे तो कंटेंट तो इट वर्क्स ॲज अन पेन रिलीव्हर जो तुम्हाला पेन पासून रिलीफ मिळवून देतो. CBD ऑइल खूप सारे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तर आज त्याचं प्रमाण आपल्या यूथमध्ये वाढणं कारण की खूप साऱ्या आर्टिस्टने, खूप साऱ्या मोठ्या-मोठ्या ॲक्टर्सने ह्या गोष्टीला इतकं फॅन्टसाइज केलंय, की गांजा पिणं म्हणजे त्याने क्रिएटिव्हिटी वाढते आणि आम्ही खूप छान पद्धतीने काम करू शकतो. आणि त्यामुळे आज आपला यूथ त्याच्या आहारी गेलाय. सर्वप्रथम आपल्याला समजून घ्यावं लागेल, की ह्या गांजामुळे सायंटिफिकली आपण जर का बघितलं, तर त्याचे लाँग टर्म इम्पॅक्ट्स खूप वाईट आहेत. तर त्याच्यामध्ये कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट होणं. कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट म्हणजे तुमचं अगेन डिसिजन मेकिंग तुमची त्याच्यामध्ये अफेक्ट होते. तुमचं गांजामध्ये खूप लोकांमध्ये असं बघण्यात आलं आहे, की लाँग टर्ममध्ये त्यांच्यामध्ये एक स्लोनेस येते. तो एक मंदत्व येतं, की त्या माणसाची प्रत्येक काम करण्याची गती स्लो होते, विचार करण्याची गती स्लो होते. आणि दुसरा एक ॲस्पेक्ट असा आहे, की जर का तुम्हाला एखादी गोष्ट करायला आवडते, जसं काही लोकांना रायटिंग करायला आवडतं, लिहायला आवडतं, गाणे बनवायला आवडतात आणि त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह होण्यासाठी जर का तुम्हाला गांजा पिण्याची गरज पडते, तर तुमचा तो छंद, तुमची ती क्रिएटिव्हिटी ही कितपत योग्य आहे,
हा प्रश्न एकदा नक्कीच विचारायला हवा स्वतःला. आता नशेत राहणारा जो माणूस आहे त्याला कंटिन्यू नशेत राहावं असं वाटतं. तुम्ही दारू पिणारा माणूस बघा, दारू उतरली की लगेच दारू प्यायला निघतो. असं कशामुळे होतं? असं ह्यासाठी होतं, कारण की आता ज्यावेळेस तुम्ही दारू एकदा कन्झ्युम केली, तर ती दारू काही काळापर्यंत तुमच्या शरीरामध्ये राहते. तर त्याच्यावरती तुमचं लिव्हर जे आहे, ते त्याला मेटाबोलाइज करण्याचं काम करत असतं. तुमच्या किडनी त्याच्यामध्ये काम करत असतात आणि ते आपल्या बॉडीतून फ्लश आउट होतं. पण जसं ते फ्लश आउट होतं, तुमच्या बॉडीमध्ये अचानक एक ड्रास्टिक कमी होते अल्कोहलची आणि त्याच्यामुळे तुमचं शरीर तुम्हाला एक मेसेज द्यायला लागतं, की आता दारूची गरज आहे पुन्हा आणि जर का नाही पिलं, तर खूप सारे सिम्प्टम्स दिसतात. चिड होणं, अ, घाम यायला लागतो, घाबरायला लागतं, थरथर होते काही लोकांमध्ये, ट्रेमर्स म्हणतो आम्ही त्याला. तर अशी गोष्टी होतात आणि त्याच्यामुळे ते जे सिम्प्टम्स आहेत, ते कमी करण्यासाठी माणसं पुन्हा जातात आणि दारू पितात. आपल्या ह्याच्यात पाहायला गेलं तर खूप सारे लोकं सकाळी 4 वाजता उठून दारू पितात, 6 वाजता उठून दारू पितात. ह्याचं कारण हेच आहे, की रात्री पिलेली जी दारू असते, ती रात्रभर तुमच्या झोपेमध्ये कारण की तुमचं शरीर काम करतंय. ती दारू ते फ्लश आउट करण्याचं काम करतंय. तर सकाळ होईस्तोपर्यंत तुमच्या बॉडीतलं अल्कोहलचं लेव्हल कमी होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला जाग येते आणि तुम्हाला पुन्हा ते अल्कोहलचं लेव्हल वाढवायची गरज वाटते आणि त्यामुळे माणसं सकाळ-सकाळ उठून दारू पितात. जो नशा करणारा माणूस असतो, त्याला एका काळामध्ये हे होतं, तो अचानक मोटिव्हेटेड होतो. त्याला कळतं, की बाबा माझ्या शब्दाला किंमत मिळत नाहीये. लोकं नशेमध्ये असल्यामुळे माझा अपमान करतायत. त्याला दारू सोडावीशी वाटते, पण त्याला त्रास होतो. असं कशामुळे होतं? का असं होण्यामागचं कारण हेच आहे, की तुमच्या शरीराला एकतर त्या दारूची सवय झालेली असते आणि मग ती सवय अचानक तोडायची म्हटलं, तर त्याच्यामध्ये शरीर आणि तुमचा मेंदू हा साथ नाही देत. तर त्याच्यामुळे आम्ही देखील सर्वांना असं सजेस्ट करतो, की ज्यावेळेस तुम्हाला एखादं व्यसन सोडायचं आहे, त्या व्यसनातून बाहेर यायचं आहे, तर तुम्ही एखाद्या प्रोफेशनल माणसाची मदत घेतलेली नेहमीच चांगलं राहतं. कारण की ती व्यक्ती तुम्हाला व्यवस्थित गाईड करू शकते. की तुम्हाला तुमच्या व्यसनातून कसं बाहेर निघायचंय आणि ती जी प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया तुम्हाला व्यवस्थित ती प्रोफेशनल व्यक्ती फॅसिलिटेट करून देऊ शकते. तर हिप्नोटिझम करून आपण एखाद्याची बॉडी कंट्रोलमध्ये घेऊ शकतो. हे खरं आहे का? अ, हिप्नोटिझमबद्दल बोलायचं म्हटलं तर आता सध्या हा विषय खूप जोरात चाललाय. ह्याच्यावरती क्लासेस होतात आणि म्हणजे त्याच्या बाबतीत मी एक्सपर्ट नसल्यामुळे मी जास्त काही कमेंट नाही करू शकणार. परंतु जितक्या मोठ्या प्रमाणात पिक्चरांमध्ये आपल्याला दाखवण्यात आलंय, की हिप्नोटाईज करून तुम्ही समोरच्या व्यक्तीला कोणाचा खून करायला लावू शकता. तर माझ्या मते तरी ते शक्य नाही. आता समाजामध्ये क्रूरता वाढत चालली आहे. रेपचे केसेस आपण वारंवार ऐकत चाललोय. रेप करणारा माणूस हा मनोरुग्णच असणार आहे. तो नॉर्मल माणूस तर असू शकत नाही. हा विषय खरं तर एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे, की अ, रेप करणारी व्यक्ती ही मानसिक रुग्णच असेल, हे गरजेचं नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट एखादी व्यक्ती रेप का करते? ह्याच्यामागे खूप कारणं असतात. कारण की एखादी व्यक्तीने असं एखादं कृत्य करणं, ही खरं तर खूप मोठी प्रोसिजर आहे. ते एकाच दिवसात कोणी माणूस रेपिस्ट नाही बनत. तर त्याच्या अगोदर त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, तो ज्या काही लोकांसोबत राहतोय, ज्या काही प्रकारची व्यसनं करतोय, त्याच्या ज्या काही सवयी आहेत म्हणजे पॉर्नोग्राफिक कंटेंट बघणं वगैरे. तर ह्या गोष्टी एकंदरीत त्याच्या मेंदूवरती परिणाम करत असतात आणि त्याचाच शेवटी रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो, की तो अशा ॲक्टमध्ये होतो. ह्याच्यामध्ये व्यसन एक खूप मोठा रोल प्ले करतं, की जसं मी सांगितलं, की दारू पिणं किंवा गांजा पिणं हे काय करतं, तर तुमची जी डिसिजन मेकिंग पॉवर असते, तुमची जी निर्णय घेण्याची क्षमता असते, ती कुठेतरी अफेक्ट करत जाते आणि एका पॉइंटला येऊन ती इतकी अफेक्ट होते, की तुम्ही जो कृत्य आता करणार आहात, जो डिसिजन तुम्ही घेणार आहात, तो योग्य आहे, चुकीचा आहे, ह्याच्यावरचा तुमचा ताबा सुटतो आणि त्याच्यामुळं अशा प्रकारच्या गोष्टी घडतात. आतापर्यंत तुमच्या ज्या सक्सेसफुल केस स्टडीज झाल्यात, त्यातून तुम्ही काय शिकला? मला ह्याच्यातून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि लिस्ट आउट करायचं म्हटलं तर व्यसन सर्वप्रथम आपल्याला समजून घ्यावं लागेल, की ही एक प्रक्रिया आहे. हे सुरुवात होते एखाद्या नवीन गोष्टीला ट्राय करायचं म्हणून. मग त्याची आवड निर्माण होते आणि मग माणूस ती गोष्ट रोज-रोज करायला लागतो. तर ती सवय बनायला लागते आणि शेवट त्याचा होतो तो गरजेमध्ये. ती जरूरत बनून जाते त्या गोष्टीची. पण हेच आपल्याला त्याच्यातून बाहेर निघता येऊ शकतं.
आणि मी आज जितक्या लोकांसोबत काम करतोय मला हे नक्कीच जाणवून आलं की मन आपली विल पॉवर जर का स्ट्रॉंग असली तर तुम्ही त्याच्यातून अवश्य बाहेर पडू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला योग्य ती ट्रीटमेंट घ्यावी लागेल, योग्य त्या लोकांच्या सानिध्यात यावं लागेल आणि योग्य ते प्रिकॉशन्स घ्यावे लागतील. दुसरी गोष्ट, कोणताही प्रकारचा मानसिक आजार जरी असला, आपण त्याच्याकडे पाहिलं, तर ज्या व्यक्तीला मानसिक आजार आहे, ती व्यक्ती तर ह्याच्यातून बाहेर निघण्यासाठी इम्पॉर्टंट आहेच. पण त्याची जी फॅमिली आहे, त्याचं जे एन्व्हायर्नमेंट आहे, ते देखील तितकाच महत्त्वाचा रोल प्ले करतं ह्याच्यामध्ये, की त्या माणसाचा जो आजार आहे, त्याच्यातून त्याला बाहेर निघण्यास मदत होईल. आजची आपली जी चर्चा झाली त्याच्यामुळे नक्कीच आमच्या व्ह्युअर्सला खूप फायदा होईल. त्यांना माहिती मिळेल, की आपण कोणत्या गोष्टीला ॲडिक्टेड आहोत का? कोणती गोष्ट कोणत्या मर्यादेपर्यंत केली पाहिजे. धन्यवाद तुम्ही आमच्या पॉडकास्टवरती आलात. धन्यवाद. धन्यवाद. तुमचे देखील खूप खूप आभार. कारण की सध्याची परिस्थिती आपण बघितली तर खूप सारे चॅनल्स आहेत जे मानसिक आरोग्यावरती बोलण्याचा प्रयत्न करतात. परंतु आज आपण जो वेगळा पर्स्पेक्टिव्ह आणण्याचा प्रयत्न केला ते तुमच्या माध्यमातून ते होऊ शकलं. यासाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे आणि तुमच्या प्रेक्षकांना पण हेच सांगणार आहे, की आज आमचं जे डिस्कशन आहे ते तुम्ही एकदा नक्कीच मन लावून बघा आणि त्याच्यातून तुम्हाला जे काही घेता येईल ते घ्या आणि ह्या चॅनलला नक्कीच फॉलो करा. धन्यवाद. तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.